तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, मराठी बिग बॉस सीझन 6 ची आता प्रेस कॉन्फरन्स पण झालेली आहे आणि रितेश भाऊला मोठे मोठे प्रश्न पण आणि अवघड प्रश्न पण विचारले गेलेले आहेत. कारण की मित्रांनो, मराठी बिग बॉस सीझन 6 हे खूप म्हणजे खूप लेट होत चाललेलं होतं. त्याच्याचमुळे प्रेस कॉन्फरन्स मध्ये खूप काही प्रश्न पण विचारले गेलेले आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो, सीझन 5 मराठी बिग बॉस सीझन 5 फेम जे होतं जान्हवी किल्लेकर, ते सुद्धा बिग बॉस मराठी 6 च्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये दिसले गेलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही म्हणजे मित्रांनो, आता आपल्यापर्यंत मित्रांनो कॉन्टेस्टंट लिस्ट पण लवकरात लवकर येईल. कारण की आज प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही म्हणजे आता उद्या नाही तर परवा दिवशी जे शोची जे टायटल सॉन्ग आहे ते पण शोचं टायटल सॉन्ग येणार आहे लवकरच लवकर. आणि आधी मित्रांनो कॉन्टेस्टंट लिस्ट पण आपल्याजवळ येईल मित्रांनो. 2 दिवसात कॉन्टेस्टंट लिस्ट पण येईल आणि 2 दिवसामध्ये आपल्याजवळ टायटल सॉन्ग पण बघायला भेटेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की मित्रांनो, आता शूट होणार आहे जे की बिग बॉस म्हणजे एंट्री करतात ते जे शूट असतं ते शूट होणार आहे मित्रांनो. ते पण 2च दिवसात होणार आहे. कारण मित्रांनो, रितेश भाऊ थोडंसं बिझी आहे 10 तारखेला. त्याच्यामुळे ते शूट जे आहे ते उद्या नाहीतर परवा दिवशीच होणार आहे मित्रांनो. सगळेजण बोलत होते की शूट जे हे 10 तारखेलाच होणार आहे, 10 तारखेलाच होणार आहे. पण 10 तारखेला शूट होणार नाहीये. 10 तारखेच्या अगोदरच कॉन्टेस्टंटचा जो शूट आहे तो बघायला भेटणार आहे. आणि तो शूट झाल्यानंतर सगळे कॉन्टेस्टंट जे आहेत ते लीक होतील. आणि लीक झाल्यानंतर आपल्यापर्यंत सगळी माहिती भेटेल की बिग बॉस सीझन 6 मध्ये कोण येणार आहे आणि कोण नाही. ते मित्रांनो, हे शूट का अगोदर करतायत? हर वेळेचा शूट जो असतं, समजा आता आपलं बिग बॉस सीझन 6 येणार आहे 5 तारखेला, तर समजा 4 तारखेला शूट केलं जातं. पण आता ह्यावेळेस असं नाहीये. ह्यावेळेस अगोदरच शूट केलं जात आहे. आणि त्याचं कारण म्हणजे रितेश भाऊला मित्रांनो 10 तारखेला टाइम नाहीये. थोडं 10 तारखेला त्यांचा शेड्यूल वेगळा आहे, त्याच्यामुळे ते शूट अगोदरच केलं जाणार आहे. आणि प्रेस कॉन्फरन्स तुम्हाला कशी हे पण कमेंट करून नक्की सांगा. आणि जर मित्रांनो तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. मित्रांनो, आता आपल्यापर्यंत प्रेस कॉन्फरन्स आज बघायला भेटली. आपल्याला उद्या आणखी काहीतरी वेगळंच बघायला भेटणार आहे. कारण की जसं हे दरवाजे आलेले आहेत तसंच पब्लिकच्या समोर पण वेगळंच काहीतरी दाखवतायत ते लोक. आणि मित्रांनो, नवी मुंबईमध्ये म्हणजेच मी राहतो नवी मुंबईमध्ये, त्या नवी मुंबईमध्येच मित्रांनो इकडे व्हॅन पण फिरली गेलेली आहे. सकाळी म्हणजे काल आज व्हॅन पण फिरली होती की बिग बॉस मराठी सीझन 6 म्हणजे त्यांची ऍडव्हर्टायझिंग व्हॅन जी असते ती पण फिरली होती. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता बिग बॉस मराठीचा सॉन्ग, टायटल सॉन्ग, सगळेजण टायटल सॉन्ग बोलत होते, तेही आपल्याला 1 ते 2 दिवसात बघायला भेटेल. आणि कसं असेल टायटल सॉन्ग ते हे कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग, बाय बाय.